नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. वनरक्षक भरती 2023 तर पहा वनरक्षक भरतीमध्ये ज्यांना सुद्धा मित्रांनो 54 मार्क पडले ते सर्व मुलं मित्रांनो ग्राउंडसाठी क्वालिफाय आणि ग्राउंडसाठी टोटल मुलं जे मित्रांनो त्यांनी क्वालिफाय केले आहे 2,71,838 मुलांना मित्रांनो ग्राउंडसाठी क्वालिफाय केला. आणि मी तुम्हाला या आधीपासूनच मित्रांनो सांगत आलो आज की 2 ते 3 लाख मुलं ते ग्राउंडसाठी क्वालिफाय करणार आहे. आणि मी याआधी सुद्धा हे सुद्धा सांगितलं होतं की महाराष्ट्र पोलीसचं एका टाइमला मित्रांनो 18,000 उमेदवारांचे 3-3 इव्हेंट होऊ शकते ग्राउंड. तर महाराष्ट्र वनरक्षक भरतीमध्ये फक्त एकच इव्हेंट आहे 5 किलोमीटर रनिंग आणि 3 किलोमीटर रनिंग. तर हा इव्हेंट घ्यायला मित्रांनो त्यांना जास्त टाइम लागत नाही. तर मी तुम्हाला या आधीपासूनच सांगितलं होतं की 2 ते 3 लाख मुलं ते ग्राउंडसाठी क्वालिफाय करणार आहे म्हणून. ठीक आहे, तर आता मित्रांनो पुढील प्रोसेस काय काय असणार आहे आणि त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मुलांना जे मित्रांनो ग्राउंडसाठी क्वालिफाय केला आहे, किती मुलांना ग्राउंडसाठी पास केला आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, तर हे सर्व डिटेल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचबरोबर या पुढील मित्रांनो वनरक्षक भरतीची प्रोसेस काय असणार आहे तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचा अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून वनरक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर वनरक्षक भरतीमध्ये मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मुलं ग्राउंडसाठी क्वालिफाय केले ते तुम्हाला सांगून देतो. तर पहा ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मुलं या ठिकाणी क्वालिफाय केलेले आहे. तर 80,207 मुलांना ठाणे जिल्ह्यामध्ये ग्राउंडसाठी क्वालिफाय केला आहे. त्याचबरोबर नागपूर आहे, तर नागपूरमध्ये 59,336 मुलांना ग्राउंडसाठी क्वालिफाय केला आहे. बरोबर कोल्हापूर आहे, तर कोल्हापूरमध्ये 44,233 मुलांना ग्राउंडसाठी क्वालिफाय केला आहे. त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये 15,970 विद्यार्थ्यांना या ठिकाणी ग्राउंडसाठी क्वालिफाय केला आहे. त्यानंतर नाशिक जिल्हा आहे, तर नाशिक जिल्ह्यामध्ये 15,947 मुलांना ग्राउंडसाठी क्वालिफाय केला आहे. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 11,091 मुलांना ग्राउंडसाठी क्वालिफाय केला आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी 10,704 विद्यार्थ्यांना या ठिकाणी ग्राउंडसाठी क्वालिफाय केला आहे. त्याचबरोबर गडचिरोली या ठिकाणी 10,424 विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी क्वालिफाय केला आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये 10,414 विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी क्वालिफाय केला आहे. त्यानंतर पुणे जिल्हा आहे, तर पुणेमध्ये 8,915 मुलांना ग्राउंडसाठी क्वालिफाय केला आहे. आणि जो अमरावती जिल्हा आहे, तर अमरावती जिल्ह्यामध्ये 4,597 विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी क्वालिफाय केला आहे. तर टोटल मित्रांनो या ठिकाणी वनरक्षक भरतीमध्ये 2,71,838 विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी क्वालिफाय केलेला आहे. त्यांना सुद्धा मित्रांनो 54च्या वरती मार्क आहे, ज्यांना सुद्धा 54 मार्क आहे ते सर्व मुलं मित्रांनो ग्राउंडसाठी क्वालिफाय आहे. तर मी आतापासून नाही तर या अगोदरपासून मित्रांनो मी तुम्हाला सांगत आलो की ज्यांना सुद्धा 54 मार्क पडणार आहे ते ग्राउंडसाठी क्वालिफाय असणार आहे म्हणून. ठीक आहे, आणि हे सुद्धा सांगितलं होतं की एका टाइमला महाराष्ट्र पोलीस भरतीच्या 18,000 विद्यार्थ्यांचे 3-3 इव्हेंट होऊ शकते, पण वनरक्षक भरतीचा काऊन नाही होणार आहे. ठीक आहे, तर मी आतापर्यंत जेवढं तुम्हाला सांगितलं मित्रांनो हे पूर्ण आपला अंदाज या ठिकाणी लागलेला आहे. आणि तो मी तुम्हाला कटअप सांगितला आहे तो कटअप मित्रांनो तेवढाच लागणार आहे, लक्षात ठेवा. आता वनरक्षक भरतीची पुढील प्रोसेस काय आहे तर सध्या अमरावती जिल्ह्याच्या मित्रांनो ग्राउंडच्या तारखा आल्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या तारखा आल्या, कागदपत्र तपासणीच्या तारखा आलेल्या आणि बाकीच्या जिल्ह्याच्या याच्या आणि त्या बाकीच्या जिल्ह्याच्या सुद्धा लवकरच मित्रांनो वनरक्षक भरतीच्या ऑफिशियली वेबसाईटवर येणार आहे. तर काही टेन्शन घेऊ नका. तर पहा आता वनरक्षक भरतीमध्ये आता पुढील प्रोसेस काय की आता अमरावती जिल्ह्याचं जे मित्रांनो ग्राउंडचं तारीख या ठिकाणी आली आहे. तर या ठिकाणी काय होतं की सर्वात आधी त्यांनी ग्राउंडसाठी वेगळ्या तारखा दिल्या आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वेगळ्या तारखा दिल्या. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सर्वात आधी होत आहे, त्यानंतर तुमचं यामध्ये ग्राउंड होणार आहे. तर वनरक्षक भरतीचं तुम्हाला फॉर एक्झाम्पल देतो 20 जानेवारी 2024 पासून तुमचं या ठिकाणी कागदपत्र तपासणी चालू होत आहे फक्त. ठीक आहे, आणि ते जे स्थळ आहे तर ते मित्रांनो बांबू गार्डन वडाळी अमरावती या ठिकाणी चालू आहे आणि सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे वाटते ते. ठीक आहे, तर त्या ठिकाणी मित्रांनो हे 4 दिवस चालणार आहे, 4 ते 5 दिवस चालणार आहे. 20 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 पर्यंत हे चालणार आहे कागदपत्र तपासणी. ठीक आहे, आणि दुसरं नंतर त्यांनी जे ग्राउंडसाठी ज्या तारखा दिल्या आहेत तर ग्राउंडसाठी त्यांनी 5 दिवस जे मित्रांनो ग्राउंड असणार आहे अमरावती जिल्ह्याचं. तर 30 जानेवारी 2024 पासून तुमचं ग्राउंड चालू होत आहे. तर या ठिकाणी 3 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुमचं ग्राउंड या ठिकाणी चालू राहणार आहे. MIDC च्या साईड नांदगाव पेठ MIDC या इकडे मित्रांनो ग्राउंड असणार आहे. ठीक आहे, तर हे जे जवळपास आहे 5 दिवस ग्राउंड चालणार आहे आणि
सकाळी या ठिकाणी 1000 मुलांना 6 वाजता राहावं लागणार आहे, 6 ते 5 वाजेपर्यंत. ठीक आहे. तर 6 ते 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी प्रोसेस असणार आहे. तर पहा, सर्वात आधी आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तुमचं. ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला वेगळी तारीख भेटणार आहे आणि ग्राउंडसाठी तुम्हाला वेगळी तारीख भेटणार आहे. ठीक आहे. आणि तुमच्या मित्रांनो मोबाईल नंबरवर मित्रांनो मेसेज येणार आहे तुम्हाला किंवा जीमेल येणार आहे. तर काही घाबरू नका. ठीक आहे. तर ज्यांचं सुद्धा अजून ग्राउंडची तारीख आली नसेल तर लवकरच येऊन जाणार आहे. तर आपल्या प्रॅक्टिसवर फोकस करा, कारण की आता सर्व जिल्ह्यांच्या मित्रांनो ग्राउंडच्या तारखा येणार आहे. ठीक आहे. तर आपापली तयारी चालू ठेवा आणि काहीही मित्रांनो प्रॉब्लेम येणार नाही. जरी तुमचं सुद्धा ज्यांचं सुद्धा मित्रांनो त्या लिस्टमध्ये नाव आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहे. ठीक आहे. तर आत्तापासून आपली तयारी चालू ठेवा. आता पुढील जी प्रोसेस असणार आहे, सर्वात आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. दुसरं यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे आणि तुमचा 5 किलोमीटर रनिंग आणि महिला उमेदवारांचा 3 किलोमीटर रनिंग हे झाल्यावर तुमचं जे प्रोसेस असणार आहे ते असणार आहे मित्रांनो चौथं लेखी प्लस ग्राउंडचा तुमचा कटअप लागणार आहे. ठीक आहे. लेखी प्लस ग्राउंडचा कटअप लागणार आहे सर्व कॅटेगरीनुसार. SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC या सर्व कॅटेगरीच्या महिला आणि पुरुष उमेदवारांचा 200 पैकी मित्रांनो मेरिट लागणार आहे. चौथा टप्पा हा असणार आहे लेखी प्लस ग्राउंड ह्या दोन्हीपैकी. ठीक आहे. 120 मार्काची लेखी परीक्षा आणि 80 मार्काचा ग्राउंड ह्या 200 पैकी मित्रांनो मेरिट लागणार आहे सर्व कॅटेगरीचं चौथ्या टप्प्यामध्ये. ठीक आहे. आणि जरी तुमचं आणि 5वा जो टप्पा असणार आहे ते असणार आहे मित्रांनो ते निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ते तयार करणार आहे 5व्या टप्प्यामध्ये. आणि तुमचं जर त्या निवड यादीमध्ये जरी नाव असेल तरी मित्रांनो तुम्ही अपात्र होऊ शकता. तर तुम्ही म्हणसाल की काहून, तर पहा शेवटला जो टप्पा आहे मित्रांनो तो आहे शारीरिक क्षमता चाचणी. तर शेवटला जो 6वा टप्पा असतो वनरक्षक भरतीमध्ये तो असतो शारीरिक क्षमता चाचणी. म्हणजे पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 25 किलोमीटर चालावं लागते 4 घंट्यामध्ये. तर यामध्ये जर पुरुष उमेदवार जास्त टाईम आला किंवा फेल झाले तर त्या ठिकाणी अपात्र केलं जाते. जरी तुमचं लिस्टमध्ये नाव असेल, तुमचं जर लिस्टमध्ये जरी नाव असेल, ठीक आहे, तर निवड यादीमध्ये जरी नाव असेल तरी मित्रांनो तुम्हाला फेल केलं जाणार आहे, अपात्र केल्या जाणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणी जी आहे महिला उमेदवारांसाठी ते आहे. यामध्ये 16 किलोमीटर चालावं लागतं महिला उमेदवारांना 4 घंट्यामध्ये. आणि महिला उमेदवार जर 4 घंट्यामध्ये 16 किलोमीटर चालल्या नाही तर अपात्र होते, फेल केलं जातं. जरी तुमचं जर निवड यादीमध्ये जरी नाव असेल तरी मित्रांनो तुम्ही ह्या 6व्या टप्प्यामध्ये जर समजा तुम्ही ही शारीरिक क्षमता चाचणी तुम्ही पास केली नाही, पुरुष उमेदवार हे 4 घंट्यामध्ये 25 किलोमीटर चालले नाही आणि महिला उमेदवार 16 किलोमीटर ह्या 4 घंट्यामध्ये चालले नाही तर मित्रांनो तुम्हाला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. तर त्या चाचणीची सुद्धा मित्रांनो तुम्हाला सराव करायचा आहे. ज्यांना सुद्धा चांगले मार्क्स पडत असेल तर एखादा 15 दिवसातून एखाद्या वेळेस मित्रांनो तो सराव करून बघायचा आपण की महिला उमेदवारांनी 16 किलोमीटर चालत आहे, त्याचबरोबर पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर चालत आहे. एखाद्या वेळेस महिन्यातून करून बघायचा, कारण की ते मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचण्या असणार आहे शेवटचा टप्पा. ठीक आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे मित्रांनो पुढील वनरक्षक भरतीची. तर आतापासून आपली तयारी चालू ठेवा. लवकरच सर्वच जिल्ह्याच्या मित्रांनो ग्राउंडच्या तारखा वनरक्षक भरतीच्या ऑफिशियली वेबसाईटवर येऊन जाणार आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वनरक्षक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण माहिती वनरक्षक भरतीबद्दल. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.